Now in this lecture we are going to start with the or resume with the latitude and longitude. In the last lecture we have seen about the latitude. So for the revision purpose, let's see some points about the latitude. जसं आता आपण बघितलेलं आहे की लॅटिट्यूड्स म्हणजे काय तर हॉरिझॉन्टल इमॅजिनरी लाईन्स drawn on the surface of the earth are called as the latitudes. Latitudes जे सगळ्यात पहिलं जे लॅटिट्यूड म्हणजे अर्थच्या सेंटर मध्ये जातं ते अर्थला दोन भागामध्ये डिवाइड करतात, दॅट इज द नॉर्दर्न हेमिस्फिअर अँड सदर्न हेमिस्फिअर. आणि त्याच्यानंतर मग बाकीचे जे लॅटिट्यूड्स आहेत दे आर पॅरलल टू इच अदर अप टू द पोल्स. तर बघा इथे काय होत आहे की जे एक्सटेन्शन आहे लॅटिट्यूडचं दॅट इज द 0 to 90 डिग्री अँड ऑल द लॅटिट्यूड्स ऑन द सर्फेस आर 180 टोटल 180 लॅटिट्यूड्स. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे का द लार्जेस्ट ऑर द लॉंगेस्ट लॅटिट्यूड इज द इक्वेटर दॅट पासेस थ्रू द सेंटर ऑफ द अर्थ. त्यानंतर जे लॅटिट्यूड्स आहे दे आर द पॅरलल्स आणि त्यांनाच पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड्स असं पण म्हटलं जाते कारण ते एकमेकांना पॅरलल्स आहेत. म्हणजेच लॅटिट्यूडचं एक्सटेन्शन कुठून कुठे आहे तर 0 to 90 डिग्री इन बोथ द हेमिस्फिअर. त्यानंतर टोटल लॅटिट्यूड्स किती आहे तर ते आहेत 180 डिग्री. याच्यामध्ये इक्वेटर आपण पकडणार नाही, जर आपण इक्वेटरला काउंट केलं तर इट विल बी द 181. त्यानंतर बघा लॅटिट्यूड्स आर पॅरलल टू इच अदर दॅट इज दे डू नॉट इंटरसेक्ट इच अदर. देन all the latitudes are not of equal length, means the length of the latitude decreases as we travel from equator towards the pole. म्हणजेच या लॅटिट्यूडची जी काही लेंथ आहे ती इक्वेटर कडून पोल्स कडे जात असताना डिक्रीज होत असते. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी होत्या लॅटिट्यूड विषयी. आता बघा या लॅटिट्यूड मुळेच काय झालेलं आहे, आपण अर्थला काही विशिष्ट अशा लॅटिट्यूड्स मध्ये डिवाइड केलेला. दॅट इज पहिलं जे होतं इक्वेटर 0 डिग्री लॅटिट्यूड इज कॉल्ड एज द इक्वेटर, मराठीमध्ये विषुवृत्त. त्यानंतर नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये वर गेल्यानंतर 23.5 degree north latitude is called as the Tropic of Cancer. Then 66.5 degree north latitude is called as the Arctic Circle. And then 90 degree north latitude is called as the North Pole. And at the same way, we have also nominated the latitudes in the southern hemisphere also. 23.5 degree south latitude is called as the Tropic of Capricorn. Then 66.5 degree south latitude is called as the Antarctic Circle. And 90 degree south latitude is called as the South Pole. So all this was about the latitude. Now let's move towards the longitude. The longitude म्हणत असताना बघा the vertical imaginary lines drawn on the surface of the earth is called as the longitude. आणि जसं लास्ट लेक्चर मध्ये बघितल्यासारखं आपण सर्वात पहिली जी की आपण लाईन किंवा सर्कल काढला that passes again to the center of the earth and it also passes through the international observatory इन द ग्रीनिश सिटी ऑल्सो. तर अशा प्रकारे हा पहिला सर्कल असणार की जो आपण अशा प्रकारे अर्थला काय केलेला इथे ड्रॉ केलेला आहे. याच्यामुळे अर्थ दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेली आहे, ते पण इक्वल. दॅट इज द वेस्टर्न हाफ अँड ईस्टर्न हाफ. इट विल बी द वेस्टर्न हेमिस्फिअर अँड दिस विल बी द ईस्टर्न हेमिस्फिअर. अँड द फर्स्ट लाईन ॲज वी सी हिअर इज द 0 डिग्री लॉन्जिट्यूड आणि याच्या मागची जी काही लाईन असणार आहे त्याला आपल्याला म्हणायचं आहे 180 डिग्री लॉन्जिट्यूड. आणि परत आपण इथून जे काही सर्कल्स काढलेले आहेत ते सर्कल्स कसे असणार आहेत, इंटरसेक्टिंग असणार आहे. म्हणजे इथे पण एक सगळे सर्कल या पॉइंटला एकत्र येतात आणि या पॉइंटला अर्कत येतात. या साईडचे जे काही लॉन्जिट्यूड आहे त्यांना आपण ईस्टर्न लॉन्जिट्यूड म्हणणार आणि इकडे आपण काय म्हणणार वेस्टर्न लॉन्जिट्यूड म्हणणार. तसंच बघा मग आता एक्सटेन्शन जर पाहिलं आपण लॉन्जिट्यूडचे इट विल बी द 0 to 180 डिग्री. टोटल लॉन्जिट्यूड विल बी 360 डिग्री. नंतर बघा the distance between two longitudes is not equal, means two longitudes are not equidistant. म्हणजेच as we move from pole towards the equator the distance between two longitude increases and again as we move from equator to the poles the distance between two longitudes decreases. म्हणजेच काय, सपोज इथे एक पॉइंट ए आहे, इथे बी आहे, इथे आपण दुसरा पॉइंट घेऊया सी आणि इथे डी. म्हणजे या प्लेसेस आहेत ए बी आणि सी डी. जितकं डिस्टन्स ए बी मधलं आहे तितकं सी डी मधलं नसणार. सी डी मधलं डिस्टन्स इथे आपल्याला वाढलेलं दिसत आहे. तर अशा प्रकारे जे लॉन्जिट्यूड असतात दे आर नॉट इक्विडिस्टन्स. नंतर बघा दे आर नॉट पॅरलल टू इच अदर बिकॉज दे इंटरसेक्ट इच अदर. या पॉइंटला सर्व एकत्र येत आहे, या पॉइंटला सुद्धा सगळे काय येऊन राहिलेलं आहे, एकत्र येऊन राहिले अशा प्रकारे. नंतर बघा द लेंथ ऑफ द लॉन्जिट्यूड्स आर इक्वल. म्हणजेच प्रत्येक लॉन्जिट्यूडची जी लेंथ असणार आहे ती इक्वल असणार आहे. ऍक्च्युली हे अज्युम करूया कारण अर्थचा जो शेप आहे तो परफेक्ट स्क्वेअर नसल्या कारण थोडंफार कमी जास्त असणारच आहे, पण तरी द लेंथ ऑफ द लॉन्जिट्यूड्स आर इक्वल. तर अशा प्रकारे हे सगळं होतं लॉन्जिट्यूड विषयी. आता बघा जो 0 डिग्री लॉन्जिट्यूड आहे दॅट इज कॉल्ड एज द इंटरनॅशनल स्टँडर्ड मेरिडियन. आणि सगळ्याच लॉन्जिट्यूडला ऍक्च्युली मेरिडियन असं संबोधलं जाते. तर 0 डिग्री लॉन्जिट्यूड इज इक्वल टू
इंटरनॅशनल स्टँडर्ड मेरिडियन. आता हे स्टँडर्ड मेरिडियन काय आहे किंवा व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ दिस इंटरनॅशनल स्टँडर्ड मेरिडियन? तर वी ऑल डिसाइड द टाइम झोन ऑन द बेसिस ऑफ दिस इंटरनॅशनल स्टँडर्ड मेरिडियन. तर आता टाइम झोन कसा डिसाईड केला जातो तो आपल्याला थोडंसं इथे पाहायचा आहे, बिकॉज याच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स आपल्या पेपर्समध्ये आपल्याला एक्सपेक्टेड आहे. तर बघा, ही अर्थ आहे. अर्थ रोटेट्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. म्हणजे अर्थ काय करणार आहे, तिच्या ऍक्सिस भोवती अगदी अशा प्रकारे काय होते, रोटेट करते. आणि या साईडला जर सपोज सन असेल तर सगळ्यात पहिले अर्थचा जो ईस्टर्न पार्ट आहे तो सनच्या समोर येणार आहे. मग इथे आपल्याला दिसतं की हा जो हाफ पार्ट आहे इट विल बी इन द डे पोर्शन अँड द हाफ पार्ट विल बी इन द नाईट पोर्शन. म्हणजे जो पार्ट सनच्या समोर आहे दॅट विल बी इन द डे पोर्शन अँड जो पार्ट सनच्या अपोजिट साईडला येतोय दॅट विल बी इन द नाईट पोर्शन. म्हणजेच काय, ज्या पार्ट मध्ये डे व्हायचा आहे तो पार्ट आपल्याला सनच्या समोर यावा लागणार. म्हणजे सपोज मी जर म्हणते की इथे सकाळचे 7 वाजलेले आहेत, विच इज 7 o'clock इन द मॉर्निंग, तर आपल्याला इथे सकाळचे 7 वाजवण्यासाठी हा पार्ट असा रोटेट होऊन सनच्या समोर यावा लागेल. म्हणजे जसं जसं आपण ईस्ट साईडला जाणार तसा तसा टाइम काय होऊन राहिलेला आहे, पुढे चाललेला आहे. आणि जसं जसं आपण वेस्ट साईडला चाललेलो आहे तसा तसा टाइम काय होत आहे, मागे सरकतो आहे. मग आता पाहूया की हे कशा प्रकारे टाइम झोन इथून सिलेक्ट केले जातात. तर बघा, we know that Earth took 24 hours to complete a one cycle around it. म्हणजे जर समजा अर्थला स्वतःभोवती फिरायचं असेल तर तिला एकूण किती लागतात, 24 तास लागतात. म्हणजेच अर्थ 24 आवर्स मध्ये एक कम्प्लीट रोटेशन काय करते, कम्प्लीट करते आहे. मग अशा प्रकारे जर समजा ती 24 आवर्स मध्ये एक रोटेशन कम्प्लीट करते तर मग ती 1 hour मध्ये किती डिग्री फिरते, तर आपल्याला असं दिसतं की 1 hour मध्ये ती 15 डिग्री फिरते. म्हणजेच 1 hour मध्ये अर्थ ही 15 डिग्रीनी काय झालेली असणार, रोटेट झालेली असणार. आता आपण नंबर लाईनच्या फॉर्म मध्ये याला समजून घेऊया. आपण सगळ्यांनी नंबर लाईन अभ्यासलेली आहे, मराठीमध्ये संख्या रेषा ज्याला आपण म्हणतो. सपोज ही नंबर लाईन आहे, याला आपण 0 म्हणूया. 0 म्हणजेच कोण असणार आहे, 0 डिग्री लॉन्जिट्यूड. आपण इकडे जातोय म्हणजे ईस्ट साईडला प्रोसीड होतोय आपण, आणि इकडे जातोय म्हणजे आपण वेस्ट साईडला जातोय. जसं मी आधीच सांगितलं की ईस्ट साईडला गेलो तर टाइम पुढे जाणार आणि वेस्ट साईडला गेलो तर टाइम मागे जाणार. आता ही जी नंबर लाईन आहे हिला आपण 15 डिग्रीच्या फॉर्म मध्ये काय करूया, कॅलिब्रेट करूया. कारण आपल्याला माहिती आहे की अर्थचे टोटल काउंट किती आहे, 360 डिग्री, आणि ती 360 रोटेट व्हायला तिला किती वेळ लागतो, 24 आवर्स. म्हणजेच एका तासासाठी तिला किती लागणार, 15 डिग्री. म्हणजेच 15 डिग्री रोटेट व्हायला अर्थला किती वेळ लागणार, 15 डिग्री इक्वल्स टू 1 hour असं आपण म्हणू शकतो. आणि जर समजा तुम्हाला अजून पाहिजे असेल तर 4 मिनिट्स मध्ये 1 डिग्री, म्हणजे अर्थला 1 डिग्री रोटेट करायला 4 मिनिट्स लागतात, असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर यू कॅन टेक वॉट एव्हर यू वॉन्ट फ्रॉम दिस टू इक्वेशन्स. तर बघा, आता या नंबर लाईनला आपण 15 डिग्रीच्या टर्म्स मध्ये कॅलिब्रेट करूया. इथे असणार 15 डिग्री, इथे 30, इथे 45 आणि इथे 60. परत इकडे पण 15, 30, 45 आणि 60. जसं मी तुम्हाला सांगितलं की ईस्ट कडे जाताना टाइम पुढे जाणार आणि वेस्ट कडे जाताना टाइम मागे जाणार. म्हणजे मी जर इथल्या कुठल्याही लॉन्जिट्यूड वरती जाते आहे तर माझा टाइम हा काय झालेला असेल, पुढे गेलेला असेल, आणि मी जर इकडे जाते आहे तर मला मागे जावं लागेल, टाइम मागे. म्हणजे या साइड मध्ये सगळे वाजून गेलेले असणार आणि इकडे तोच टाइम इकडे वाजायचा असणार. तर अशा प्रकारे बघा काय होऊन राहिलेलं आहे, इथे आपल्याला टाइम्स कॅल्क्युलेट करतात. आता आपण एक क्वेश्चन पाहूया समजून घेण्यासाठी. सपोज मी तुम्हाला म्हणते आहे 45 डिग्री ईस्ट वरती सकाळचे 8 वाजलेले आहेत, तर 30 डिग्री वेस्ट वरती किती वाजलेले आहे. तर बघा आपल्याला काय काढायचं आहे, 45 डिग्री ईस्टला सकाळचे 8 वाजलेले आहेत, तर 30 डिग्री वेस्टला किती वाजलेले आहे. तर साधी गोष्ट आहे, आपण सगळ्यात पहिले कुठे जाणार, 45 डिग्री ईस्ट, कारण आपल्याला इथला टाइम दिलेला आहे. 45 डिग्री ईस्टला काय झालेलं आहे, 8 AM झालेलं आहे, आणि विचारले किती आहे, 30 डिग्री वेस्टला. म्हणजे आपल्याला कुठे जायचं आहे, 30 डिग्रीला जायचं आहे. आता बघा काय होत आहे, इथे जर 8 वाजलेले आहेत तर आता आपण मागे चाललेलो आहे, म्हणजे आपण वी आर प्रोसिडिंग टुवर्ड्स द वेस्ट. मग अशा प्रकारे वेस्ट कडे आपण चाललेलो आहे तर टाइम काय असणार आपला, मागे गेलेला असणार, म्हणजे इथे तेवढे वाजायचे असणार. तर पहा आता जी नंबर लाईन आहे ती 15 डिग्रीच्या फॉर्म मध्ये आपण कॅलिब्रेट केलेली आहे. म्हणजे आपण प्रत्येक 15 डिग्री मागे चाललोय, म्हणजे 1 तास मागे चाललेलो आहे आपण, 1 hour आपण मागे चाललेलो. तर बघा इथे जर 8 वाजले आहे तर इथे 7 वाजले असणार, इथे किती 6 वाजले असणार, इथे सकाळचे 5 वाजलेले असणार, आणि इथे सकाळचे 4 वाजलेले असणार, आणि इथे आपल्याला दिसतात की इट विल बी द 3 AM. म्हणजेच 30 डिग्री वेस्टला काय वाजलेले असणार, सकाळचे 3, म्हणजेच मध्यरात्रीचे 3 वाजलेले असणार. तर अशा प्रकारे हा टाइम काय होतो, कॅल्क्युलेट केला जात असतो. आता बघा ईस्ट साईडलाच असून जरी आपण मागे येतो तरी आपल्याला टाइम काय करावं लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल, आणि वेस्ट साईडला असून जरी पुढे चाललेला तरी आपल्याला टाइम काय करावं लागणार आहे, ऍड करावं लागणार आहे. तर अशा प्रकारे या 0 डिग्री लॉन्जिट्यूड वरनं काय होत असतो, टाइम डिसाईड केला जात असतो. आणि या सगळ्या भानगडीमुळे काय झालेलं आहे की आपल्याला आपले वेगवेगळे टाइम झोन्स पाहायला मिळतात. तर बघा आता काय आहे की इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियन यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कंट्रीला सजेस्ट केलं की तुमच्या कंट्रीमधून
किंवा कंट्रीच्या सेंटर मधून पास होणारं जे एक लॉन्जिट्यूड आहे ते तुम्ही काय करायचं आहे, स्टँडर्ड मेरिडियन म्हणून डिक्लेअर करायचं आहे. आणि हे लॉन्जिट्यूड 15च्या टेबलमध्ये येणारं असलं पाहिजे. आता प्रत्येकच 15च्या टेबलमध्ये येणारं लॉन्जिट्यूड प्रत्येकच कंट्रीच्या सेंटर मधून पास होईल हे सांगता येत नाही. म्हणून यांनी काय केलं की 7.5 जे लॉन्जिट्यूड आहे किंवा 7.5च्या टेबलमध्ये येणारे लॉन्जिट्यूड्स आपल्या कंट्रीच्या सेंटर मधून जाणारे काय केले, त्यांना स्टँडर्ड मेरिडियन म्हणून डिक्लेअर केलेले आहेत. आपल्या इंडियाचं जे स्टँडर्ड मेरिडियन आहे किंवा इंडियाचा जो स्टँडर्ड टाइम ठरत असतो, दॅट इज द लॉन्जिट्यूड 82.5 डिग्री ईस्ट लॉन्जिट्यूड. हे आपल्या इंडियाचं स्टँडर्ड मेरिडियन आहे आणि इंडियाचा जो टाइम ठरतो त्या 82.5 डिग्री ईस्ट वरून ठरत असतो. आता बघा, ज्या काही कंट्रीज अशा आहेत की ज्यांचा हॉरिझॉन्टल एक्सपान्स खूप जास्त आहे आणि हॉरिझॉन्टल एक्सपान्स खूप जास्त असल्याने त्यांनी जर समजा एकच किंवा सिंगल एक स्टँडर्ड मेरिडियन घेतला तर इकडल्या आणि इकडल्या टाइम मध्ये बराचसा फरक पडताना दिसतो. म्हणून हॉरिझॉन्टल एक्सपान्शन जास्त असणाऱ्या कंट्रीजनी काय केलेलं आहे की एकापेक्षा जास्त टाइम झोन सिलेक्ट केलेला आहे. जसं फॉर एक्झाम्पल US आणि कॅनडामध्ये 5 टाइम झोन्स आहेत. रशियामध्ये म्हणजे आधीच्या USSR मध्ये 11 होते, आता रशियामध्ये सध्या 7 टाइम झोन्स आपल्याला पाहायला मिळत आहे. इव्हन आपल्या इंडियामध्ये सुद्धा एक चायबागान टाइम झोन होता की जो इंग्रजांनी 150 वर्षापूर्वी लॉन्च केला होता. म्हणजे जे आसाम मधले जे काही समजा ट्री प्लांटर्स होते त्यांच्यासाठी हा वेगळा होता की जेणेकरून त्यांना 2 तास एक्स्ट्रा मिळाले पाहिजे आणि डे लाईट जास्त अवेलेबल झाला पाहिजे म्हणून. तर अशा प्रकारे हा टाइम झोन अलॉट केलेला असतो. आता बघा, जसं मी तुम्हाला म्हटलं की 0 डिग्री लॉन्जिट्यूड दॅट पासेस थ्रू द ग्रीनिच. मग 0 डिग्री मधून जर समजा 0 डिग्री लॉन्जिट्यूड जर ग्रीनिच मधून पास होतोय तर याच्या पुढचं आपलं जे आहे ते आहे कोणतं, इंडियाचं 82.5 डिग्री ईस्ट. तर बघा आता काय होत आहे, तर मी तुम्हाला विचारलं की आपण टाइम नुसार किंवा टाइम झोन नुसार ब्रिटनच्या किंवा ग्रीनिचच्या पुढे आहो किंवा मागे आहो. तर पहा काय इथे आहे ईस्ट आणि 0 डिग्री म्हणत असताना आपल्याला दिसतं की हे तर सेंटरला असणार. आता ईस्ट म्हटलं की आपल्याला पुढे जावं लागणार. परत आपण याला कॅल्क्युलेट करूया 15 डिग्रीच्या टर्म्स मध्ये. तर सगळ्यात पहिले 0 पासून आपण जाणार 15, त्यानंतर 30, त्यानंतर 45, 45 नंतर 60, 60 नंतर 75 आणि 75 नंतर किती येणार 7.5, 82 पर्यंत जायला. म्हणजेच 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास. अशा प्रकारे हा 5 आणि हे अर्धे, अशा प्रकारे 5.5 तास आपला जो टाइम झोन आहे तो ग्रीनिचच्या पुढे आहे. म्हणजेच ब्रिटनमध्ये किंवा इंग्लंडमध्ये जेवढे काही वाजले असणार त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये 5.5 तास आपण ऍड केले की पुढचा टाइम म्हणजे आपला इंडियामध्ये झालेला असणार. याच्यावरचा प्रश्न बघा UPSC मध्ये कसा आलेला होता प्रिलिम्स मध्ये. त्यांनी सांगितलं होतं की एक मॅच ब्रिटनमध्ये सकाळी 9:30 वाजता सुरू झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे ब्रिटनमध्ये मॅच किती वाजता सुरू झाल्या 9:30 ला. तर इंडियाच्या स्टँडर्ड टाइम नुसार ती इंडियामध्ये आपल्याला किती वाजता पाहायला मिळेल. ऑब्व्हियस आहे, ब्रिटनमध्ये 9:30 आहे आणि इंडियामधला टाइम विचारलेला, तर आपल्याला काय करावं लागणार आहे 9:30 मध्ये 5.30 म्हणजे 5.5 तास ऍड करायचे. तर 9 मध्ये आपण जर समजा 5.5 तास ऍड केले तर किती मिळतील आपल्याला 2.30. म्हणजे आपल्याला 2.30 PM ला आपल्या इथे त्या मॅचेस स्टार्ट होणार आहे. तसे तुम्ही पाहिलं असेल वर्ल्ड कप वगैरे मध्ये ह्या सगळ्या मॅचेस अशाच प्रकारे आपल्या इथे 3-3:30 ला चालू होताना दिसतात. कारण त्या इंग्लंडमध्ये वगैरे असेल तर त्या 10:30 ला सुरू झालेल्या असतात. मग इंडियामधला टाइम दिला तर ब्रिटन मधला काढू शकतो, ब्रिटन मधला दिला तर इंडिया मधला काढू शकतो. आणि अशाच प्रकारे कोणत्याही 2 कंट्रीचे जर टाइम्स कॅल्क्युलेट करायचे असतील तर आपल्याला लॉन्जिट्यूड दिलेले असणार आणि लॉन्जिट्यूड दिलेले असल्यामुळे आपण एक्झॅक्टली टाइम काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. नंतर बरेच वेळा सिटीज दिल्या जातात. जसं फॉर एक्झाम्पल जयपूर, भोपाल, मुंबई अँड कोलकाता. इथे 4 पैकी सगळ्यात पहिले सनराईज कुठे होईल अशा प्रकारचा जर आपल्याला प्रश्न आला तर बघा आपल्याला शोधावं लागणार की ईस्टर्न साइडला पहिली सिटी कोणती आहे. तर आपल्याला दिसतं की कोलकाता इज द ईस्टर्न मोस्ट सिटी फ्रॉम दिस ऑप्शन. दॅट्स वाय देअर विल बी द फर्स्टली सनराईज इन द कोलकाता. तर अशा प्रकारे हे सगळे लॉन्जिट्यूड बेस्ड क्वेश्चन्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आहे 180 डिग्री लॉन्जिट्यूड, दॅट इज द इंटरनॅशनल डेट लाईन. हे आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. धन्यवाद.